जय रविदास, जय भीम, जय कांशीराम, जय संविधान. नमस्कार बंधूंनो, मी अण्णासाहेब दागतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत या यूट्यूब चॅनलसाठी. मी आजचे प्रवचन आज मी प्रण केला होता त्याप्रमाणे मी आजचा दिवस, आजचा वेळ यासाठी देणार आहे. रविदासांचा एक दोहा है, ऐसा चाहो राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब बसे रविदास रहे प्रसन्न. माझ्या संतप्रेमी, हरिप्रेमी, वारकरी संप्रदायातील सर्व बंधू आणि भगिनींना माझा भक्तिपूर्ण नमस्कार आणि थोरा मोठ्यांना नमन. खूप दिवसाची इच्छा होती की मी रविदासांबद्दल काही बोललं पाहिजे, आणि हे बोलण्यासाठी मला अचूक वेळ त्यासाठी साधता येत नव्हती, आणि ती अचूक वेळ साधण्यासाठी मी ती वेळ आणि संधी शोधत असताना आज तो दिवस उगवला. मी आत्ताच आपल्याला सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज या ग्रंथामध्ये लेखकाने ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब बस रविदास रहे प्रसन्न, हा दोहा आपल्याला दाखवला आहे. आणि या दोह्याच्या अनुषंगानेच मी आजचे प्रवचन अधिक प्रबोधन देणार आहे. असं रविदास महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही प्रबोधन केलं, तर त्यासाठी मला त्यांच्या जन्मापूर्वीचा इतिहास, जन्म झाला त्यावेळेचा इतिहास, त्यांचे बाल्यावस्था, त्यात त्यांच्यावाले आलेले अनुभव, त्यांची युवावस्था, त्यांचे लग्न, त्यानंतर त्यांनी भक्ती मार्गामध्ये जे वाहून घेतलं तो भक्ती मार्ग, आणि प्रबोधनाचा एक मार्ग घेतला तो एक मार्ग, आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी समाज कल्याणासाठी कोणताही भेदभाव न करता अर्पण केलं. अशा महान संतांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते संत शिरोमणी जगद्गुरु गुरु रविदास महाराज यांच्याबद्दल. जगद्गुरु रविदास महाराज यांना आपल्यातून जाऊन जवळजवळ आता 700 वर्ष होतीलच. आणि 700 वर्षापूर्वीचा कालखंड जर म्हटला आणि जरा विचार जर केला, काय असेल हो परिस्थिती. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाचा जन्म, त्यानंतर सम्राट अशोकाचा 350 वर्षानंतरचा जन्म. सम्राट अशोकाने बुद्धाचे विचार संपूर्ण जगात पसरवण्यासाठी केलेला त्याग आणि बुद्धाविषयी असलेली त्यांची वाली भावना, जे परिवर्तन बुद्धाने आणि बुद्धाच्या विचारधारेने स्वतः सम्राट अशोकाला झालं, ते संपूर्ण जगानं पाहून ही उदात्त भावना घेऊन संत गुरु रविदासांच्या ही उदात्त भावना घेऊन सम्राट अशोकाने भगवान गौतम बुद्धाला शरण जात त्यांच्या विचाराचा प्रभाव, सुगंध अख्ख्या जगामध्ये कस्तुरीप्रमाणे सुगंधित करण्याचं काम केलं. अगदी सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा आणि भगवान गौतम बुद्धाच्या काळात सुद्धा खूप विषमता होती,
अज्ञान होतं. आणि भगवान गौतम बुद्धाने या गोष्टीचा विचार करून माणसाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग कोणता असेल यासाठी त्यांनी भगवान गौतम बुद्धाने त्यासाठी अपार कष्ट, साधना, त्याग, आपल्या सुख वैभवाला, राजगादीला लाथ मारून वैराग्य पत्करलं. ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. आजचा दोहा तर तुम्हाला असं वाटलं असेल संत गुरु रविदास महाराजांचा धाकतोडे साहेबांनी सांगितला आणि भगवान बुद्धाकडे आणि सम्राट अशोकाकडे का घेऊन गेले. नाही मित्रांनो, मी बिलकुल भरकटलेलो नाही. भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत तेच पुढे सम्राट अशोकाने चालवले आणि तेच विचार सम्राट अशोकाचे असो, भगवान बुद्धाचे असो, तेच पुढे विचार सर्व संतांनी जवळजवळ चालवले आणि गुरु रविदास त्या सर्वांमधील एक ध्रुव तारा होता असे म्हणावे लागेल. आणि हे विचार हे विचार बहुजन समाजामध्ये आणि सर्व समाजामध्ये पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकाने जगामध्येच ती विचारधारा पोहोचवण्यासाठी त्या पद्धतीनं ग्रंथरचना करण्यासाठी, नवीन नवीन शोध लावण्यासाठी विद्यापीठांची स्थापना केली. हा समाज अज्ञानात न राहता विज्ञान युगात आला पाहिजे यासाठी नालंदा, तक्षशिला यासारखी विद्यापीठे वैश्विक पातळीची विद्यापीठे त्यावेळेस खोदली आणि जगातील सर्व विद्यार्थी या भारतभूमीमध्ये या विद्यापीठामध्ये ॲडमिशन प्रवेश घेण्यासाठी येत होते. आज उलटी परिस्थिती आहे. आजचे विद्यार्थी अमेरिका, रशिया, इंग्लंड, कॅलिफोर्निया इतर ठिकाणी डिग्री मिळवण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत. असो, यासाठीच तर आजचा हा प्रपंच आहे की गुरु रविदासांच्या स्वप्नातलं राज्य ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. हे राज्य समताधिष्ठित स्थापन करण्यासाठी रविदासांनी प्रयत्न केला. अगदी सर्व समाज कसा एका ओळीमध्ये बसला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि जीवनभर त्यांनी या मंत्राचा उद्घोष करत देशभर जनजागृती केली. तर इतिहासाचं एक पान तर आपण खोललं तर रविदासांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास आपण जो अभ्यासतो त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर रविदास महाराज त्यांच्या अगोदरचा इतिहास, भगवान गौतम बुद्ध ते सम्राट अशोक आणि सम्राट अशोक ते बृहद्रथ इथपर्यंत बुद्ध काळाचा विचाराचा सुवर्ण काळ म्हटल्या जातोय. जवळजवळ 1000 वर्ष सम्राट अशोकानंतर बुद्ध विचारधारा आपल्या देशामध्ये प्रवाहित झाली आणि त्याचा फायदा जगभरातील लोकांनी घेतला. बृहद्रथाची हत्या झाल्यानंतर येथील मनुवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचे पुरावे आहेत. त्या पुराव्यामध्ये पुष्यशृंग मित्र याने ती हत्या केली होती की जो सम्राट बृहद्रथाचा सेनापती होता. का हत्या केली का नाही यासाठी
एकच मिनिटामध्ये त्याबद्दल सांगा. बुद्धाची विचारधारा प्रज्ञाशील करुणा या विचारधारेवर चालत आली होती. त्यानंतर सम्राट अशोकाने त्याचा विस्तार करून पूर्ण जगभरामध्ये तो विचार प्रवाहित केला आणि तीच विचारधारा पुढे 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 झिरपत झिरपत सम्राट अशोकाच्या नातूपर्यंत आली. आणि त्यानंतर जे काही त्यांच्यावाले राज्यामधील देशामधील राज्य होते, की अखंड भारत त्यावेळेस म्हटलं जायचं की त्या अखंड भारतामधील राज्यांमध्ये त्या विचाराचे राजे होऊन गेले. तो विचार पुढे पुढे गेला, परंतु सम्राट अशोकाचा जो नातू बृहद्रथ होता त्या काळामध्ये काही भिक्षुकी करणाऱ्या लोकांना, की ज्यांना ब्राह्मण असल्याचं म्हटलं जातं, त्यांची वाली भिक्षा त्यांनी बंद केली. त्याचा राग येऊन दान धर्म बंद केल्याचे पाहून त्यांनी मोठे षडयंत्र केल्याचे असे पुरावे आहेत. आणि षडयंत्र करून ज्या वेळेस बृहद्रथाची हत्या झाली आणि पुष्यवंशाचा राजवट चालू झाली, शुंग वंशाची राजवट झाली आणि शुंग वंशाने तिथून पुढे ब्राह्मी विचारधारेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं आणि तो काळ नंतर आदि शंकराचार्यपर्यंत येऊन ठेवतोय. सम्राट अशोकाचे ते बृहद्रथ आणि भगवान गौतम बुद्धाच्या विचारधारेपासून जो समाज सुदृढ विचाराने झाला होता, तो समाज हळूहळू हळूहळू या राजवटीमध्ये पंगू झाला. जे ज्ञान देण्यासाठी बुद्ध भिक्खू गावगाव शहर शहर फिरायचे, त्यांनी त्यांच्या जीवामध्ये त्याग केलेला होता. असे सर्व भिक्खू एक एक करून त्यांच्या राजवटीत मारले गेले आणि मारले गेल्यामुळे असा प्रश्न तयार झाला की विचारधारा खंडित झाली. त्यावेळेस अनेक देवदेवतांचे जन्म झाले, पोथी पुराणं लिहिली गेली आणि अशा पोथी पुराणामधून बहुजन समाजाच्या मेंदूचा कब्जा मनोवादी विचाराने घेतला आणि जनता ही निर्मुख झाली, बहिरी झाली, अंधी झाली. कारण अभ्यासासाठी आता काही शिल्लक राहिले नव्हते. इतकेच नव्हे तर पुष्यशृंग मित्राने त्यावेळेस नालंदा आणि तक्षशिला सारखी विद्यापीठे सुद्धा नेस्तनाबूत केली होती. उरली सुरली जे काय राहिलं होतं तर मुस्लिम राजवटीनं सुद्धा त्याला नष्ट करून टाकलं. मुस्लिम राजवटीच्या मध्ये सुफी संतांचा प्रवाह आपल्या देशामध्ये चालू झाला. सुफी संत ते आणि मुस्लिम राजवट अशी दोन्हीचे हात मिळवले जाते. मला एके ठिकाणी समजतं, प्रबोध ओंकार ठाकरे यांचं ज्यावेळेस देवळे आणि देवळाचा धर्म हा छोटासा ग्रंथ मी त्यावेळेस वाचला, त्यावेळेस कळाले की सोरटी सोमनाथ मंदिर ज्यावेळेस मुस्लिमांनी त्यावेळेस आक्रमण करून पाडले, ते 21 वेळा त्या सोरटी सोमनाथाच्या मंदिरावर स्वाऱ्या केल्या गेलेल्या होत्या. तुम्ही सांगा, हा प्रश्न सर्वांना पडतो, मंदिरावर स्वारी कधी होऊ शकते का? नाही. जिवंत माणसाला मारण्यासाठी लढाया होतात, परंतु ही स्वारी जिवंत माणसाला मारण्यासाठी नव्हती. तेथील गुप्त घरामध्ये, की ज्याला भुयारातलं घर म्हटलं जातं, गुहेमध्ये मंदिराच्या खाली ते होतं आणि त्यामधून गाभाऱ्यामधून ते सोनं नाणं
हिरे माणिक मोती काय असेल ते द्रव्य लुटण्यात आलं आणि 21 वेळा जवळजवळ ते लुटल्या गेलं असं म्हटलं जाते. श्रद्धा, अंधश्रद्धा आपण कुठपर्यंत ठेवायची, कुठपर्यंत नाही. जर आपल्याला समजलं हे चुकीचं आहे तर त्याला चुकीचं मान्य केलं पाहिजे आणि खरं आहे त्याला खरं मान्य केलं पाहिजे. हे मी रविदासांच्या या दोह्यांमधून तुम्हाला ते पुराव्यासह देणारच आहे. परंतु हा जो रविदासांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास जो आहे, बुद्ध ते मुस्लिम आक्रमक, तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. विस्तृतपणे जर सांगायचं ठरलं तर खूप मोठा अभ्यास असतो हा. आणि हा अभ्यास करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी तुमच्याकडे तरी क्षमता पाहिजे किंवा माझ्या मोबाईलमध्ये तेवढं स्टोरेज तरी पाहिजे. तर तेवढं स्टोरेज माझ्या मोबाईलमध्ये नाही आणि तुमच्यामध्ये ती क्षमताही असू शकत नाही. तर मित्रांनो, रविदासाच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास, पूर्व इतिहास मी आज तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. आणि मुस्लिम राजवटीमध्ये अशी प्रकार झाला की सोरटी सोमनाथाच्या मंदिरावर 21 वेळा स्वाऱ्या केल्यानंतर तर आजूबाजूचे जे सैनिक थोडेफार होते विरोध करणारे, पुजारी फाजारी, ते विरोध करायचे. तर त्यातल्या एका पुजाऱ्याने येऊन त्या मुस्लिम राजवटीच्या सेनापतीला सांगितलं की बाबांनो, तुम्ही हे येऊन प्रत्येक वेळेस लढाई करून जातात असं तसं, त्यापेक्षा तुम्ही सोरटी सोमनाथावर तुम्ही ही जागा जिंकल्याचा झेंडा फडका, विषय खतम. आणि झाले तसेच. त्यानंतर या देशातील अनेकांनी मुस्लिम राजवटीच्या पुढं हत्यारं ठेवून दिले आणि बौद्ध धर्माची राजवट संपल्यानंतर येथील मनुवादी व्यवस्थेने, की ज्याला मनुस्मृतीच्या अनुसार या देशातील बहुसंख्याक जो समाज आहे, ज्याला अस्पृश्य आणि शूद्र समाज म्हटला जातो, की जो ह्या देशामध्ये 90% आहे, या 90% समाजाला मनुस्मृतीनुसार हत्यार उचलण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे त्यावेळेस धर्मग्रंथ निर्माण केल्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की ह्या 4 वर्णामध्ये त्याचीवाली समाजाची विभागणी केली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि चौथा शूद्र आणि त्याहीपेक्षा अतिशूद्र, हे महात्मा फुल्यांनी केलेलं वर्गीकरण. म्हणजे 4 वर्णामध्ये या देशातील समाजाची व्यवस्था 4 वर्णामध्ये करून टाकल्यामुळे अशी परिस्थिती झाली आणि मनावर बिंबवलं होतं, ब्राह्मणाचं कर्म आहे ते धर्माचं रक्षण करणे आणि ज्ञानार्जन करणे. दुसरं क्षत्रियाचं कर्म आहे या भारतभूमीसाठी स्वराज्याच्या स्वतःच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी रक्त सांडणे आणि संरक्षण करणे, म्हणजे तो क्षत्रिय राजा बनू शकतो. आणि तिसरं वैश्याचं फक्त कर्म हे असेल, त्याने फक्त द्रव्यार्जन करणे आणि हिसाब किताब ठेवणे, याच्या पलीकडं त्यालाही काम नव्हतं, व्यापार करणे. आणि चौथा वर्ण होता तो शूद्र, आणि त्या शूद्रामध्ये अतिशूद्र आणि शूद्र दोन्ही धरून या ठिकाणी शूद्र बघूया. तर हा 90% समाज, 3% ब्राह्मण, 5% क्षत्रिय आणि 2% जवळजवळ आजच्या घडीचा वैश्य समाज आणि 90% हा शूद्र समाज. म्हणजे 10% ब्राह्मण, 3% क्षत्रिय, 5% आणि 2% वैश्य, आणि अशा प्रकारे 10% या समाजाची या ठिकाणी घनता होते. आणि अशी पार्श्वभूमी तयार केल्यामुळं आणि डोक्यात
अंधश्रद्धा घातल्यामुळं यातील शूद्रांनी मुस्लिम आक्रमकाच्या विरोधात संघर्ष केला नाही. त्याचप्रमाणे मुस्लिम आक्रांते ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आले, मुघल आले, तुर्क आले, असे अनेक मुस्लिम देशामध्ये आले. त्यांनी आक्रमण करून आपला देश काबीज केला आणि ह्या काबीज केलेल्या देशाबरोबर ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी इथली जी पकड भारतीयांवर केली होती ती पकड त्यांचीवर तिथे ढिली काही प्रमाणात झाली, परंतु सेटिंग मात्र त्यांनी, युती मात्र त्यांनी मुस्लिम राज्यकर्त्यांशी केली. मुस्लिम राज्यकर्त्यांशी त्यांनी सेटिंग केल्यामुळं राज्य मुस्लिमांचं या देशामध्ये थोडं ना तितकं 750 वर्ष राहिलं. 750 वर्ष. आणि इंग्रजांचं राज्य अवघं 150 वर्ष राहिलं. परंतु आजच्या या प्रवचनामध्ये त्याचा भाग याच्याशी संबंध आहे, कारण आपल्याला आज संत गुरु रविदासांपर्यंत पोहोचायचं आहे. हा संत गुरु रविदास महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास आहे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करत आहे. तो जो अजून 3 मिनिटं मी त्यावर बोलन, 2-3 मिनिटे, आणि 2-3 मिनिटानंतर संत गुरु रविदास महाराजांच्या विचाराचा प्रवाह आपल्या देशामध्ये नंतर क्रांती कशी झाली हे सुद्धा सांगेल. यानंतर संत गुरु रविदास महाराज संत गुरु रविदास महाराजा यांचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळेस या देशामध्ये सगळीकडे अंधाधुंदी होती, गरिबी होती, लाचारी होती, इतकी गुलामी लादल्या गेली होती, अन्याय अत्याचार केला जात होता. कारण आता राज्य ब्राह्मणांना हाकायचं नव्हतं, क्षत्रियांना हाकायचं नव्हतं. हाकणारे राज्य जे होते, राज्य इथले सुलतान वगैरे जे कोणी झाले होते ते मुस्लिम झाले होते, आणि मुस्लिमाच्या पदरी सरदार म्हणून या देशातील क्षत्रिय राहिले आणि ब्राह्मण त्यांच्यावाले चिटणीस म्हणून राहिले, प्रधान म्हणून राहिले. यावरून तुमच्या काही गोष्ट, आणि या देशातील व्यापारी वर्ग जो वैश्य होता त्याला काही घेणं देणं नाही, कोणी असा, त्याला फक्त खाली मालमध्ये द्याशी मतलब होता. त्यामुळे या तिन्ही वर्गातील लोकांनी यांना लुटायचं काम केलं. लुटायचं काम कोणाला केलं? या देशातील 90% शूद्र समाज, म्हणजे जो लाचार, गुलाम, पीडित, गरिबीने ग्रासलेला, अन्याय अत्याचाराने पीडित झालेला वंचित समाज, आणि या वंचित समाजामधून उत्तर प्रदेशातील काशी या नगरीमधील गोवर्धनपूर, काहींच्या मध्ये मांडुराडीह या ठिकाणी संत गुरु रविदास महाराजांचा जन्म झाला. 15 फेब्रुवारी 1398 मध्ये चवर वंशात रविवार माघ पौर्णिमेला काशी जवळ गोवर्धनपूर येथे झाला. रविदास महाराजांचा जन्म झाला त्या काळामध्ये सर्वत्र अंधाधुंदी होती, गरिबी होती, लाचारी होती, अनेक प्रकारची संकटे होती. जे काही होतं ते त्यांच्या वाटेला आलं होतं. एक कथा त्याच्यामध्ये अतिरंजकपणे सांगितली जाते. ती कथा मी ज्या वेळेस वाचली, ऐकली आणि त्या ठिकाणीच तिला खारिज केली, आणि त्यानंतर त्याच्यावर ओशोसारख्या माणसानं सुद्धा प्रवचन केलेलं आहे. तेही सुद्धा तुम्हाला कालांतराने पुढच्या भागामध्ये मी सांगेलच. तर आजच्या भागामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं रविदास महाराजांचं बालपण पुढं कुठे गेलं. जन्म झालेला मी तुम्हाला सांगितलं उत्तर प्रदेशातील काशी येथील, ज्याला आज बनारस म्हणतोय आपण, मांडुराडीह काहींच्या मते आणि काहींच्या मते गोवर्धनपूर येथे या ठिकाणी जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर बाळ दूध पित नाही हे अशी एक काल्पनिक कथा एक मनोरंजकपणे
ब्राह्मणांनी लिहून ठेवलेली आहे. ते आपल्या माथे मारले आणि आपण त्यालाही सत्य मारून बसलो. अनेकांनी अनेक कथा रविदासांच्या बाबतीत लिहून ठेवलेल्या आहेत. अंधश्रद्धा. मी आमच्या गावातले एक लोखंडे महाराज आहे. दशक्रियाचा विधी होता. त्या निमित्ताने मी त्या ठिकाणी दशक्रियाचा विधी ऐकण्यासाठी गेलो. त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं गरजेचं होतं असं वाटलं आणि थोडंसं ज्ञानार्जन पण त्यांचं वालं समोरच्याचं काय होतं ते पण घेऊ, वाईट असो किंवा चांगलं असो. स्मशानभूमीत बसलेलो होतो आणि त्यांनी सांगितलं रविदास महाराज पूर्वजन्मामध्ये मोठे साधू होते, ब्राह्मण होते. आणि त्या साधूनं त्यांच्या गुरुसाठी एक मोठी चप्पल आणली. आता गुरुला चप्पल आणली दिली. गुरुना काय घेत, गुरुसाठी चप्पल आणली, चांगला जोडा बनवून आणला. आता गुरु कुठे चप्पल घालत नाही, काय नाही, वय झालेलं होतं. आता मी काय घालणार आहे. परंतु ज्यावेळेस त्यांचं मृत्यूशय्येवर ते पडले आणि राम राम नाव घेत राहिले देवाचं, आणि परंतु त्यांचं लक्ष सतत त्या चपलेकडं जात होतं. चपलेकडं लक्ष केल्यामुळं त्यांचा पुढचा जन्म चांभार जातीत झाला असं त्यांनी सांगितलं आणि आपण कानाला. महापुरुषाबद्दल कोण काय बोलल, आता ज्याला त्याला बोलायचं स्वातंत्र्य आहे. खोडायचं काम समाजाने करायचं आणि इतरांनी करायचं असतं. एक महाभागाने अशी स्टोरी लिहून ठेवली. संत गुरु रविदास महाराज आदल्या जन्मात ब्राह्मण होते आणि रोज गंगेचं स्नान करायला जायचे. येता जाता रस्त्यामध्ये एका वेश्याचं घर होतं. तर आंघोळ करताना जाताना गंगेकडे जाताना त्यावेळेस तिचं सहज लक्ष रस्त्यामध्ये असल्याने ते वेश्येच्या दारात जायचं. वेश्येच्या दारातल्या चपला जोड मोजायच्या आणि पुढं जायची. आज 4च आहे. तिकडून येताना मोजायचे, अरे आज 10 आहेत. म्हणजे येता जाता त्यांचं आलं नामस्मरण चपलाचं झालं म्हणून पुढचा जन्म चांभाराच्या घरी झाला. त्यानंतर अजून एक गोष्ट, रविदास बालपणीच पहिल्याच दिवसाचं बाळ जन्माला आलं, काही केलं दूध पेईना. आई वडिलाला चिंता पडली, काय करायचं. तर आपल्याला माहिती आहे आईवडील पहिल्या दिवशी बाळाला दूध पिण्यामध्ये अडचणच होत असते. आणि ही अडचण होत असताना सुद्धा देखील आपले अनेक जुने लोक, कोण नोकरी आला काय आला असं पाण्याचे छंद आहे. असो तो अंधश्रद्धेचा भाग आहे. डॉक्टरांनी वैज्ञानिकांनी ह्या गोष्टी सगळ्या आपल्या अज्ञानाच्या असल्याचं सांगितलं आणि काही श्रद्धेचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या जातात. पण त्या श्रद्धेला नंतर अंधश्रद्धेत रूपांतर होतं हे बहुतेक जणांना माहीत नाही. मग अशी परिस्थिती आली. संत रविदास महाराजां दूध पित नाही, 1 दिवसाचं बाळ आहे, दूध पित नाही. मग काय करायचं. जा अंगारा धुपारा आणा, कोणाचा गुलाल आणा, झाडणी करून या, काही लिंबू वगैरे काय आणता येईल तेवढं एखाद्या महाराजाकडे जाऊन घेऊन या. असा निरोप संत गुरु रविदास महाराजांच्या मातोश्रीकडून त्यांच्या वडिलांकडे आला. त्यावेळेच्या ज्या कोणी दाई असेल, महिला असेल, त्यांनी तो निरोप त्यांना पोच केला. लगेबगीनं आपले हे रविदासाचे वडील रघुनंदन, रविदासांचे वडील लगबगीनं त्याच्याकडे गेले. येता येता म्हणतात त्यांना एक गुरु होता रामानंद स्वामी. जात पात धर्म एवढ्या परमोच्च कोटीला पोहोचलेला असताना सुद्धा देखील रामानंद स्वामी गुरु रविदासांचे गुरु कसे होऊ शकतात आणि गुरु रविदासांच्या वडिलांचे सुद्धा कसं काय होऊ शकतात की जो व्यक्ती जन्माला अस्पृश्य समाजात आलेला आहे आणि त्याला गुरु करण्याचा अधिकार नसतो आणि तोही ब्राह्मण. अवघड समस्या आहे. पण ठीक आहे मित्रांनो, कथा आहे, ऐकून घ्या. कथेसारखीच ऐका, हिच्यात जास्त डोक्यात घ्यायचं नाही. कथा म्हणून सांगतोय एवढंच. तर रविदास महाराजांचे वडील रामानंद स्वामींकडे गेले. रामानंद स्वामींना त्यांनी सांगितलं माझं बाळ दूध पित नाही.
तेव्हा तुम्ही मला काहीतरी द्या. तर रामानंद स्वामींनी तर्कज्ञान केलं. अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणून घेतलं की रविदास हे तर माझे आदल्या जन्मीचे शिष्य आहेत. आणि त्याच्यामध्ये स्टोरी आणखीन गुंफल्या गेली आणि ते आदल्या जन्माचे शिष्य. आणि त्यांना मग आठवलं, अरे हा तो की जो एका किराणा मालाकडं म्हणजे वाण्याकडे गेला, म्हणजे वैश्य समाजातील, वैश्य समाजाचा स्पर्श चालत होता, नाही चालत होता. ब्राह्मणाला वैश्य समाजाचं अन्नही चालत होतं, जेवण चालत होतं, पैसा अडका चालत होता. त्याचप्रमाणे क्षत्रिय म्हणजे राजे लोक, त्या वंशामध्ये जन्मले जे कोणी असेल, क्षत्रिय ठाकूर, त्यांचं सगळं अन्न पैसा द्रव्य सगळं चालत होतं. मग चालत कोणाचं नव्हतं हाही मोठा प्रश्न आहे. मग त्या वाण्याकडचं आणलेलं जो दान होतं, अन्नदान होतं, ते घेऊन त्यांनी गुरूंना खायला दिलं. तो नैवेद्य म्हणून ठाकुरापुढे, ठाकूर म्हणजे कोण? देव. देवाच्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवला. देव त्याला खाईना. कथा मोठी रंजक आहे. देव त्या नैवेद्याला खाईना म्हणून गुरुला शंका आली. म्हणून गुरुने त्या शिष्याला ताबडतोब तू मरून जा आणि ज्याच्याकडून तू हा प्रसाद अन्न घेऊन आलास त्याच जातीत तू जन्माला येशील. आणि ते तो बिचारा, तो त्यांचा वाला शिष्य होता ज्याने ती भिक्षा मागून आणली होती गुरुसाठी, तो तात्काळ मरण पावला. आणि इकडं रविदास म्हणून जन्माला आला की जो पूर्वाश्रमीचा ब्राह्मण होता. महत्वाचा मुद्दा आपल्याला समजला असेल. मग याच्या ध्यानात आलं रामानंद स्वामीचा, अरे हा तर जन्माला आलेला माझा शिष्य, ब्राह्मण शिष्य आहे. आणि त्यांनी रघुनंदनाला सांगितलं आणि एक बाळगोटी तयार करून दिली. जा म्हणे त्याला द्या आणि त्याचं नाव रविदास ठेवा म्हणून सांगितलं. घरी आल्यानंतर ती बाळगोटी रविदास महाराजांना थोडीशी दिली. त्याच्यानंतर बाळ चटाचट दूध प्यायला लागलं. आता प्रश्न हा पडतो, बाळ ब्राह्मण पूर्वजन्मित होतं, ते जन्माला आलं तर त्याच्या ध्यानात राहिलं की मी ब्राह्मण आहे म्हणून सांभाळणीचं दूध प्यायचं नाही. असंच ना, अवघड आहे बाबांनो. म्हणून बाबांनो, अंधश्रद्धेतून बाहेर निघाला. असा रविदासांचा जन्म याच्यातून झाला. आणि ह्या अशा अनेक रंजक कथा रविदासांच्या जन्माच्या बाबतीत. पुढे रविदास भक्ती मार्गात गेले. रविदासांनी प्रबोधन मार्ग नाही सुद्धा. रविदास ज्यावेळेस लग्नाच्या वयामध्ये आले त्या 15-16 वर्षाचं त्यांचं वय होतं. आणि एक सुंदरशा लोणादेवी नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह करून देण्यात आला. तो विवाह थाटामाटात साबाराच्या पारंपरिक पद्धतीने पूर्ण करण्यात आला. आणि तो विवाह झाल्यानंतर सगळीकडं सगळ्यांना आलेल्या पाहुण्यांना खायला प्यायला वगैरे जे काही असतं ते दिलं. परंतु रविदासाला घराबाहेर काढून दिलं. का काढून दिलं याच्यावर आपण चर्चा करू. तर रविदासांना घराबाहेर यासाठी काढून दिलं त्यांच्या वडिलांनी आणि आईने. आणि सांगितलं बाजूला झोपडी बांधून तुला आणि तुझा संसार तू कर. त्याचं कारण असं सांगितलं गेलं आहे की रविदास महाराज ज्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या दुकानावर बसायचे, व्यवसाय करत असत, त्या ठिकाणी ते बसायचे. आणि रस्त्याने कोणी बिगर चपलेचा माणूस दिसला तर त्याच्या पायात चप्पल घालायची, नवीन चपला जोड द्यायची. तासन तास त्या साधूंशी संन्याशांची गप्पा छप्पा मारायचे. त्यांच्यात एक वैराग्य निर्माण झालं होतं. आणि वैराग्याचाच परिपाक त्यांनी आपल्या मोहाचा सुखाचा त्याग केला होता. हेच त्यांच्या. आणि याच कारणामुळे हा आपल्या धंद्याची वाट लावी, नुकसान करून घेईन, हा वेगळा राहिला तर याला जबाबदारी कळेल,
तर रविदासांनी दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे हाताळल्या. कशा? बाजूला गेल्यानंतर त्याला आता कोणी डिवसणारं नव्हतं, बोलणारं नव्हतं की आता तू भक्तिभावात बसू नको. रविदास त्यावेळेस साधूप्रमाणे समाधी लावायचे, स्वतःला अंतःकरणातून जाणून घ्यायचे, मी कोण आणि माझा जन्म कशासाठी झाला आहे. रविदासांनी स्वतःला जाणून घेतलं. बुद्धाप्रमाणे त्यांनी तपस्या सुद्धा देखील केलेली आहे आणि स्वतःला जाणून घेतलं, मी कोण आहे आणि माझं या जन्मीचं कर्म काय. म्हणून रविदास म्हणता, कर्म बंधन मन रमी रहियो, फल को तज्जो नास, कर्म मनुष्य का धर्म है सतभाषी. रविदास. माणसाचा जन्म हा नित्य नियमाचे कर्म करण्याबरोबरच, माणसाचा जन्म हा नित्य नियमाने कर्म करण्याच्याच बरोबर जनसेवा, लोकसेवा, पशुसेवा, पक्षीसेवा, वनसेवा, सगळ्या सेवा करण्यासाठी झालेला आहे. आणि हे कर्म करत असताना, जीवन जगत असताना फक्त पोटापुरतं हवं आहे, जगण्यासाठी ज्यादा अपेक्षा करायची नाही, हे त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि ह्या तत्वज्ञानाला घेऊन रविदास महाराज पुढे गेलेले आहेत. म्हणून यामधून मला एक विद्यार्थ्यांना सुद्धा एक संदेश द्यावासा वाटतोय. कर्म बंधन मन रमी रहियो. बाबांनो, कर्म बंधन मन रमी रहियो, फल को तज्जो नास. फळाची अपेक्षा न धरता बाबांनो, तुम्ही नित्य नेमाने तुमचे क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करा. जास्तीत जास्त वेळ त्या पुस्तकांमध्ये द्या आणि त्याच्यानंतर तुमचा विद्यार्थी दशेतलं जे कर्म आहे त्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही थोडंसं खेळा आणि समाज कल्याण सुद्धा करा. नंतर तुमची विद्यार्थी दशा संपल्यानंतर तुमचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला असेल, जीवनामध्ये त्याला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला उतरून घेतलेले असेल, तर तुमचं जीवन निश्चितच सफल होईल. आणि फळाची चिंता तर करायचा हा विषय नाही, कारण चांगलं केलं तर चांगलंच होणार आहे, उलटं केलं तर उलटंच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. एखादा घडा आहे की ज्याला आपण आपल्याकडं घागर म्हणू. घागरीमध्ये जर तुम्ही पाणी टाकत राहिले एकसारखे आणून, तर ती घागर भरणार. परंतु तुमच्या घागरीला जर छिद्र असेल, तुम्ही कितीही पाणी त्याच्यात घातलं पण ते दुसऱ्या बाजूला जर निघून गेलं तर ती घागर कधीच भरणार नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये कर्माचं सुद्धा आहे. आपण विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास चांगला केला आणि मेंदूमध्ये त्याच्यावरही साठवणूक केली आणि त्याला नीट आपण ग्रहण करून ज्यावेळेस आपली परीक्षा येते त्यावेळेस त्याचे उत्तर योग्य प्रकारे जर लिहिले, योग्य उत्तरे जरी लिहिली, तर तुम्ही निश्चितच पास होणार आहात. परंतु वरून टाकलं आणि खालून छिद्र, म्हणजे ज्ञान तुम्हाला सांगणाऱ्या गुरुनं सांगितलं, वाचताना तुम्ही वाचलंय, परंतु त्याला तुम्ही मेंदूमध्येच ग्रहण केलं नाही, तर असं काम निष्फळ ठरतं. म्हणून या ठिकाणी गुरु माऊलीने आपल्याला जे काही सांगितलंय की तुम्ही कोणतीही अपेक्षा न करता, फळाची अपेक्षा न करता, फक्त खाली तुमचं जे कर्म आहे ते तुम्ही नित्य नियमाने करत जा. देणारा तो आहे आणि कर्माचं फळ निश्चितच मिळतं, चांगले असो किंवा वाईट असो. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश आहे विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला या गोष्टीचं भटकू नये म्हणून मी पुन्हा ठिकाणी. तर रविदास महाराजांचा तो दोहा आहे की ज्या दोह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर काळशीरामजी, आज बहीण कुमारी मायावतीजी त्याच विचाराचा प्रवाह घेऊन उत्तर प्रदेश मार्गे पूर्ण देशामध्ये त्या विचाराची क्रांती व्हावी, सर्व समाजामध्ये एक दिव्य ज्योत पेटावी, मशाल व्हावी, असं
रविदासांच्या विचारातून आहे. तर ते म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न. मी अशा राज्याची अपेक्षा करतो की ज्या राज्यामध्ये कुणीच उपाशी राहता कामा नये, त्याला सकस अन्न मिळावं, धष्टपुष्ट असावं, निरोगी असावं, असं अन्न त्याला मिळावं, त्याला कोणताही आजार होऊ नये अशा प्रकारच्या सर्व सुविधा त्याला मिळाव्यात. आणि दुसरं, लहान मोठा छोटो बडो सब संबस्य रविदास रहे प्रसन्न. म्हणजे लहान मोठा म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती हा स्वतःला वेगळं न मानता आपण सर्वजण माणूस एकच आहोत असं मानणारे लोक एकाच पंक्तीत बसून, अगदी मुस्लिम समाजात सर्व बांधव कसे एका ताटात बसून खातात पितात, त्याचप्रमाणे आपले बांधव सुद्धा कोणत्याही जातीचा वर्णाचा भेदभाव न करता एका ताटात बसून खातील, रोटी बिटी व्यवहार करतील आणि कोणताही भेद करणार नाही, असे राज्य रविदासांना अपेक्षित आहे. आणि असे राज्य अपेक्षित म्हटल्यानंतर तर साहजिकच विचार करावा लागतो की बाबासाहेबांनी हा विचार करून त्यांना गुरुस्थानी मानलं, मान्यवर साहेब कांशीरामजींनी गुरुस्थानी मानलं, बहीण कुमारी मायावतीजींनी त्यांनी गुरुस्थानी मानलं, त्यांना गुरुस्थानी मानलं. मायावती 4 वेळेस उत्तर प्रदेश सारख्या मुख्यमंत्री झाल्या. त्यावेळेस गुरूंच्या नावे अगदी उत्तर प्रदेशमध्ये संत गुरु रविदास महाराज जिल्हा म्हणून स्थापन केला, विद्यापीठ स्थापन केली, अनेक सुविधा निर्माण केल्या. प्रत्येक ठिकाणी रविदासांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी विशेष लेखकांना प्राधान्य दिलं आणि आमच्यापर्यंत ती वाढी आली. आम्ही त्यातला एक लाभार्थी आहोत की संत गुरु रविदासांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मान्यवर साहेब बहीणजी, मान्यवर साहेब कांशीरामजी आणि बहीण कुमारी मायावतीजी यांचे आमच्यावर अनुग्रह झाल्याने आम्हाला ते गुरु रविदास महाराजांचं पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलं, तो ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचला. याचा लाभ सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे आणि तो लाभ होण्यासाठी आम्ही समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा द्यायचं काम चांगल्या प्रकारे आपल्या समाजाचं आहे. समाज बांधवांनी जर ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं. मी आणि माझ्या टीमने की जे आम्ही खूप काही विचार करतो, संत गुरु रविदास महाराजांचं बहुतेक साहित्य हे हिंदी भाषिक आहे. मराठी भाषामधून ते फक्त खाली आपल्याला समजून सांगता येईल एवढं केलेलं आहे. परंतु रविदासांचे दोहे आणि त्यांची पूर्ण विचारधाराच तीच का नको, संत गुरु रविदासांच्या विचाराची विचारधारा संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या मराठी ग्रंथाप्रमाणे मराठी ओवी पद्धतीने घराघरात पोचावी यासाठी आम्ही आमची संस्था राष्ट्रीय रविदास परिषद, गुरु रविदास सेवा मिशन, चर्मकार परिषद, चर्मकार महासंघ इत्यादी अनेक ज्या चर्मकारांच्या ज्या काही संघटना आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत, जे कोणत्याही पक्षामध्ये पार्टीमध्ये असू द्या, पण समाजाला तुम्ही विसरू नका, कारण समाजापेक्षा आपण मोठे नाहीत एवढं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. रविदासांचे विचार आजही किती तेजस्वी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. हे रविदास म्हणतात, पराधीनता पाप है, जान ले गुरे मित, रविदास दास पराधीन को सबही समजेही. रविदास म्हणतात, दुसऱ्यावर अवलंबून राहण्याने, पराधीन राहिल्याने आपल्याला जग हीन म्हणतंय, नीच म्हणतंय आणि यामुळं आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. लोक आपला द्वेष करतात, तिरस्कार करतात, फक्त एकाच गोष्टीमुळं आपण पराधीन आहोत. म्हणून आपण आपलं जीवन स्वाभिमानी जगण्यासाठी स्वतंत्र राहिलं पाहिजे, स्वतंत्र विचारधारेने आपण जगलं पाहिजे. आणि हा संदेश गुरु रविदास महाराजांचा आपण सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे. आणि या ठिकाणी
मी माझे थोडक्यातले प्रबोधन संपवतो त्यापूर्वी थोडंसं भजन सतनाम 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 जी जय गुरु रविदास जी करम बंधन मन रमिरयो फल को तज्जो नास करम मनुष्य को धर्म है सतभाषी रविदास ऐसा चाहो राज में जहाँ मिले सबन को अन्न छोटो बड़ो सब संग से रविदास रहे प्रसन्न मन ही पूजा मन ही धूप मन ही सेवु सहज स्वरूप पराधीनता पाप है जान ले बुरे मित रविदास दास पराधीन को सब ही समझे न रविदास मधुरा क्यों पीजिए जो चढ़े चढ़े उतराय नाम महारस पीजिए जो चढ़े नहीं उतराय ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुणहीन पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन माथे पे तिलक हाथ जपमाला जग को ठगने क्यों सांग बनाया मार्ग छांडी कुमार गढ़ के साची प्रीत बिनु राम न पाया ऐसा चाहो राज में जानिले सबन को अन्न छोटो बड़ो सब संबसे रविदास रहे प्रसन्न साधु 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 सद्गुरु रविदास महाराज की जय सतनाम 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 जी जय गुरु रविदास जी जय गुरुदेव। मित्रांनो, जाता जाता एक सूचना। आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न छोटो बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न हा दोह्याचं प्रबोधन या ठिकाणी करण्यासाठी एक दोन रविदासांची दोहे फक्त याच्या ह्या आजच्या सेवेमध्ये घेतली, तर पुढच्या दोहे आपण एक दोह्यावर आपण पुढील भागामध्ये आपण पुढच्या दोह्यावर एक लाईव्ह पुढच्या भागामध्ये आपण लाईव्ह येणार आहोत आणि त्याचा वेळ टायमिंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जरूर देईन। धन्यवाद।